मोठ्या प्रमाणात हल्ला गृह खात्याच्या काही अधिकाऱ्यांनी केला होता, खऱ्या अर्थानं राजकीय लढाई सुरूच आहे आणि राजकारण म्हणजे अडथळ्यांची शर्यत आहे. आणि त्यातल्या त्यात माझ्यासारख्या सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील एक युवक ज्याला कुठलंही राजकीय बॅकिंग नाही, माझं राजकीय बॅकिंग हे माझी महायुती, माझे कार्यकर्ते, माझ्या भागातील तालीम संस्था मंडळ, आणि त्यावेळेला देखील माझ्यावर विनयभंगासारखे गुन्हे दाखल केले. त्यावेळेला देखील माझ्या खांद्याला खांदा लावून लढणारी, माझ्यासोबत असणारी हीच माणसं होती. आज देखील तीच असणार आहे आणि उद्या माझ्या अंत्यदर्शनाला देखील हीच माणसं असणार आहेत. आणि त्यामुळे आम्ही माणसं दुखवलेली नाहीत. आमची माणसं ती आमची माणसं आहेत आणि हे आमचं भांडवल आहे. खऱ्या अर्थानं मी आपल्याला आज या ठिकाणी बोलवलंय. बऱ्याच इलेक्ट्रॉनिक मीडियाशी मी काल बोललो. मी मुंबईत होतो. सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे पीए सचिन जोशी यांच्या मुलगीचा काल साखरपुडा होता, त्यामुळे मी मुंबईत होतो. अनेक इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून माझ्या प्रतिक्रिया विचारल्या गेल्या. मी त्याच वेळी सांगितलं, मी कुठल्याही ब्लॅकमेलरला त्यानं माझ्यावर आरोप केले म्हणून त्याला उत्तर द्यायला ही पत्रकार परिषदाची बोललेली नाही. 302 खटल्यातील आरोपीनं माझ्यावर कुठला आरोप केला म्हणून त्याला उत्तर द्यायला मी पत्रकार परिषद बोललेली नाही. स्वतःच एखाद्या राजकीय पक्षात अध्यक्ष म्हणून स्थान असताना आणि त्याला राजीनामा दिल्यानंतर वरिष्ठांचं मन जिंकण्यासाठी माझ्यावर आरोप करणाऱ्या या ब्लॅकमेलरसाठी मी पत्रकार परिषद या ठिकाणी घेतलेली नाही. मी ही पत्रकार परिषद आज आयोजित केलेली आहे की मी माझ्या जनतेला या संदर्भात स्पष्टीकरण, ते पण स्पष्टीकरण का, तर विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते सन्माननीय सतेज उर्फ बंटी पाटील यांनी मला काल आवाहन केलं की एआयच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ येत असतात, डबिंग होत असतं, पण आमदारांनी ही गोष्ट क्लिअर करणं गरजेचं आहे की सत्य परिस्थिती काय. त्यांच्या शब्दाला मान देऊन मी आज पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद आज सुरू असताना मी 2 मुद्दे पहिल्यांदा क्लिअर करतो. यामध्ये हा व्हिडिओ हा डबिंग केलेला आहे. यामध्ये कुठलाही शासकीय व्यवहाराचा काही संबंध नाही आहे. यामध्ये एका व्यक्तीला उलट एका व्यवहारामध्ये मी मदत करून त्याला न्याय दिलेला आहे. त्याचे पुरावे देखील माझ्याकडे आहेत. योग्य त्यावेळेला मी ते सादर करेन. महत्वाचा माझा दुसरा प्रश्न असा आहे की माझा ठीक आहे, माझी काळजी सतेज पाटलांनी फार घेतली काल, मी त्यांचे आभार व्यक्त करतो, पण माझा त्यांना देखील सवाल आहे. बघा, माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील पेन ड्राईव्ह घराघरात वाटली गेली, खोटी पुस्तकं वाटली गेली, व्यंगचित्र काढून वाटली गेली, पण मी कोल्हापूर शहरामध्ये इतिहास घडवला. मतदारांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिला. 30,000च्या वरती मतांनी मला महायुतीच्या मतदारांनी निवडून दिलं. पहिल्यांदा शहरातून हॅट्रिक करणारा मी ठरलो. हे सगळं होत असताना त्यावेळी देखील माझ्यावर अशाच पद्धतीचे आरोप झाले. बघा, त्यानंतर आम्ही 10-0 विधानसभा जिंकली, जिल्हा परिषद जिंकली, नगरपालिका जिंकल्या. ह्या सगळ्या निवडणुका जिंकत असताना महानगरपालिकेमध्ये प्रचाराची सांगता होत असताना शेवटच्या दिवशी सन्माननीय बंटी पाटील साहेबांनी प्रेस घेतली होती, आपल्या सर्वांना माहित आहे. त्या प्रेसमध्ये कुठला व्हिडिओ दाखवला होता? हो, हाच व्हिडिओ दाखवला होता असं मला वाटतं. आपण देखील ते मान्य कराल. म्हणून माझा त्यांना प्रश्न आहे, सन्माननीय बंटी पाटील साहेब, मी आपल्याकडे आदरानं पाहतो, आपण ज्येष्ठ नेत्यात, आपल्याला हा व्हिडिओ आपण त्यावेळी प्रसारित करून 8 जानेवारी 2026 रोजी या संदर्भात मी सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना मेल केलेला आहे आणि याच्या चौकशीची मागणी केली. अशी पत्रकार परिषद घेतली होती का? घेतली असेल तर त्याचा आपण खुलासा करावा. आणि अशा पद्धतीची निवडणुकीच्या तोंडावर पत्रकार परिषद घेऊन देखील कोल्हापूर शहरातील महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांनी तुम्हाला घरी बसवलं, महायुतीची सत्ता आली, मग त्या अजून धक्क्यातून तुम्ही अजून सावरला नाहीत का? कारण त्यावेळेला तुम्ही त्याची चौकशी करायला पाहिजे होती की मुख्यमंत्र्यांनी याच्या बाबतीत काय निर्णय घेतलेला आहे, उपमुख्यमंत्र्यांनी याच्या बाबतीत काय निर्णय घेतलेला आहे. कुणाच्या तरी माध्यमातून आपण हे व्हिडिओ अशा पद्धतीचे वारंवार बाहेर काढणं हे आपल्याला शोभतं का? म्हणून मला याचं आपल्याकडून उत्तर हवं आहे. खरं म्हणजे राजकारणामध्ये जसं आता सन्माननीय आदिल फराज यांनी सांगितलं, विजय जाधव यांनी सांगितलं, महेश जाधव यांनी सांगितलं, आमच्या उपमहापौर साहेबांनी सांगितलं की राजकारणाला मर्यादा पाहिजे.
दुसऱ्याच्या घरावर दगड मारत असताना स्वतःचा बंगला काचेचा असतोय आपण तपासलं पाहिजे. खरं म्हणजे मला या खोलात जायचं नाही. माझ्याकडे देखील अनेक गोष्टी आहेत. काही दिवसापूर्वी या ठिकाणी या ब्लॅकमेलरनं एका मोठ्या नेत्याच्या मुलाचा व्हिडिओ होता. काय प्रेमाचा व्हिडिओ असू शकतो मुलांचा. त्या व्हिडिओ त्याला मिळाल्यानंतर मोठ्या नेत्याला ब्लॅकमेल केलाय. धक्कादायक गोष्ट तुम्हाला सांगतो. असे हे ब्लॅकमेलर या शहरामध्ये निर्माण होऊन द्यायचेत का? खऱ्या अर्थानं मी जास्त या नालायक लोक या माणसावर बोलू इच्छित नाही, पण निश्चितपणे बंटी पाटील साहेब आपण एक सभ्य राजकारणी आहात. सातत्यानं तेच व्हिडिओ आपण समोर आणायचे, आमची बदनामी करायची, हे तुम्हाला शोभतं का? तुमच्या बाबतीत देखील अनेक प्रकरणं आमच्याकडे येत असतात, अनेक व्हिडिओ असतात, पण निश्चितपणे या गोष्टीचा सभ्य राजकारण्यांनी विचार करणं गरजेचं. आणि दुर्दैवानं असं आहे की खोटे व्हिडिओ फास्ट पळत असतात. खोटे व्हिडिओ फास्ट कसे पळतात तुम्ही म्हणाल, खोटे कसे? अजितदादांनी सुप्रिया सुळेंच्या मुलीला जो आशीर्वाद दिला त्याचा व्हिडिओ तुम्ही ऐकला का? ऐकला ना? डबिंग काही करू शकतो. यामध्ये मी सायबर क्राईमला याची तक्रार दिलेली आहे आणि हा व्हिडिओ कुणी केला, कसा केला, याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, ही माझी भूमिका आहे. तुम्ही असा आता उल्लेख केला की सतीश पाटलांचे सुद्धा बरेच तुमच्याकडे व्हिडिओ आहेत आणि आमच्याकडे बऱ्याच तक्रारी येतात, तर ते काय आहे स्वरूप आहे? नाही, योग्य वेळात बघा, प्रत्येक गोष्ट आम्ही राजकारणात सभ्यता पाळतो. एखाद्याच्या घरच्या मुलांच्या पण आम्ही जात नाही आणि सांगायचंच म्हटलं तर परत सांगू शकतो. अनेकांच्यावर रेपचे गुन्हे दाखल झालेले आहेत, आम्ही नाही केलं. असं घरगुती घरापर्यंत पोचायचं नसतं. मुलं ही आपल्याला समान असतात सगळ्यांची मुलं. एखाद्या वेळेला एखादी चूक झाली असती तर आपण राजकारणाचा वापर करून त्याला बदनाम करणं हे अतिशय वाईट आहे. त्याला सुधारण्याची संधी द्यायची असती, मुलांची जीवनाची सुरुवात झाली असती. एखाद्या वेळेला चूक जर झाली असली तर आम्ही अशा पद्धतीचं राजकारणच केलं नाही. आणि त्यामुळं ज्या त्यावेळी योग्य वेळी जर त्यांच्याकडून जर अशीच भावनानं आमच्या विरोधात जर काम करणार ते असतील तर आमचं देखील पुढच्या काळात असंच वागणं राहील. कौटुंबिक वैयक्तिक पेक्षा सार्वजनिक व्यवहारातले असे काय तुमच्याकडे आलेत का त्यांच्या? हे बघा, हे मी आता जास्त बोलणं उचित नाही आहे. हे आपल्याला पण सगळ्यांना माहित आहे. टोलची पावती कुणी फाडली, आता त्यात गेलं तर बरंच मला काढता येते. थेट पाईपलाईनची परिस्थिती काय आहे सगळ्यात नाही. मला यामध्ये राजकारणामध्ये सभ्यता ठेवूनच पुढे जायचं आहे. आम्हाला तर जबाबदारी आहे. आज मी देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं स्वप्न आहे देशाला महासत्ता बनवण्याचं, त्यासाठी राज्यामध्ये काम करतोय. या राज्याची इकॉनॉमी 2047 साली $5 ट्रिलियन झाली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. कोल्हापूर शहरासाठी विविध प्रकल्प आपण आणलेले आहेत. सर्किट बेंच तुम्ही आणला का? नाही आणला. कन्व्हेन्शन सेंटर मी आणलं, आयटी पार्क मी आणला, हद्दवाढीचा विषय आहे, आई अंबाबाई तीर्थक्षेत्र आहे, लवकरच रंकाळ्यामध्ये आता फाउंटन बसेल. आज रंकाळ्याची परिस्थिती काय आणि पूर्वी काय होती? हॉस्पिटल होते, जवळपास 1200 बेडचं हॉस्पिटल आम्ही आणलं. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याचा परिसराचा विकास केल्यानंतर या जिल्ह्यातील नागरिकांनी ठरवलं यांना हद्दपार करायचं आहे. हे लक्षात घ्या. 10 पैकी 10 सीट. बघा, श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा विजय मी आजही म्हणतो आणि त्या निकाला दिवशी म्हणलो होतो, हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विजय आहे, काँग्रेसचा विजय नाही आहे. 10 पैकी 10 सीट आम्ही विधानसभेला आणल्या, जिल्हा परिषद आम्ही आणली, नगर परिषदा आणल्या. आज महानगरपालिका देखील पहिल्यांदा महायुतीकडे आली आणि त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. पुढची येणारी गोकुळ देखील आम्ही जिंकणार आहोत. आणि म्हणून अशा पद्धतीचं बदनामीचं कटकारस्थान हे कितपत योग्य आहे? आपण सभ्य राजकारणी असताना आपली प्रतिमा बदलून घेऊ नये असा माझा माझी त्यांना विनंती आहे. यामागे कोणीही असलं तरी आता कोणतीही निवडणूक नाही, मग निवडणूक नसताना अशा पद्धतीनं व्हिडिओ समोर आणण्याचं कारण काय असावं असं वाटतं तुम्हाला? आता काय लोकच विसरायला लागलेत ना त्यांना, आणि त्यांना लोकांची आठवण यायला पाहिजे. ते काहीतरी आहे तिथं कोल्हापूरची आठवण यायला पाहिजे, कारण तोच व्हिडिओ त्यांनीच काढला होता. तुम्हाला माहिती आहे ना, म्हणजे तुम्ही सगळे मी उगीच काय बोलत आहे, विटनेस आहात आपण सर्व. 10 जानेवारीला कोल्हापूर महापालिकेची निवडणूक झाली, बरोबर आहे की नाही? 8 तारखेला त्यांनी हा व्हिडिओ काढला होता का नाही? 16 तारखेला निवडणूक झाली, सॉरी 16 जानेवारीला निवडणूक झाली. देन 14 तारखेला प्रचाराच्या सांगतेच्या दिवशी मला आठवतंय, त्या दिवशी त्यांनी हा व्हिडिओ सकाळी काढला होता ना. मग त्यांनी चौकशीची मागणी केली होती ना. मग चौकशीची मागणी केली असताना
त्याचं काय झालं हे विचार करायला पाहिजे ना. पुन्हा अशा पद्धतीचं आपल्या हस्तकांच्याद्वारे व्हिडिओ काढणं कितपत योग्य आहे. नेमका व्हिडिओ काय आहे आणि 40 लाखाचा व्यवहार हे नेमकं काय प्रकरण आहे. मी आता आपल्याला काय सांगितलं साहेब की अजितदादा पवार आता जिवंत आहेत का? आहेत. पण त्यांच्या सुळेताईंच्या मुलगीला आशीर्वाद द्यायला कोण होतं? अजितदादांचा आवाज आपण ऐकला नाही. सुनेत्रा यांनी निवडणुकीला उभारल्या. अजितदादांच्या आवाजात त्यांनी लोकांना आवाहन केलं का नाही? आवाजात फरक वाटला आपल्याला? नाही वाटला. हे सगळं AI डेव्हलप झालेलं असतं. डबिंगचे प्रकार आहेत. बघा, माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कुणालाही कधीही चुकीच्या पद्धतीने वागलो नाही, कुणालाही ब्लॅकमेलिंग केलं नाही. माझ्यावर जे जे आरोप झालेत मी या ठिकाणी विश्वासानं सांगतो आपल्याला, माझ्या राजकीय जीवनामध्ये अडथळा प्राप्त व्हावा यासाठी केलेले आरोप आहेत. आणि याचा आपण सर्वजण याचा आय विटनेस आहात. कारण तुमचं मला सहकार्य आहे म्हणून तर मी इथपर्यंत आलेलो आहे. तुम्ही माझं मला आठवते 2007ला मला पहिल्यांदा पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विद्यार्थ्यांचं काम मिळालं तेव्हापासून मी काम करतोय. कुणासाठी काम केलो मी रस्त्यावर उतरलो, फेरीवाल्यासाठी उतरलो, रिक्षावाल्यासाठी उतरलो, पाणीपट्टी वाढायला नाही पाहिजे म्हणून उतरलो, घरफळा वाढला नाही पाहिजे म्हणून उतरलो. मी आमदार असताना सातत्यानं 5 वर्ष रस्त्यावर होतो. पुढचे 5 वर्ष रस्त्यावर होतो. ठीक आहे, पराभव हा स्वीकारला, पण पराभवानं थांबलो देखील नाही. परत 5 वर्ष काम केलं. परत मला लोकांनी 30,000 मतांनी निवडून दिलं. असं असताना अशा पद्धतीची बदनामी करणं कितपत योग्य आहे? आणि म्हणून हे सगळं षडयंत्र जे आहे, बघा, जनता मतदार सुज्ञ हे सगळं कळत असतं. लोकांच्यातूनच अनेक प्रतिक्रिया आहेत, आपल्याला देखील मिळत असतील. आणि हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे अशी माझी अपेक्षा. आणि परत या गोष्टीला मी त्यांनी काही आरोप करून त्याला उत्तर देणार नाही. खरं म्हणजे मी त्यांनी आव्हान केलं म्हणून उत्तर द्यायला नाही. मी स्वतः याला कुठलंही उत्तर देणार नाही. जे काही कायदेशीर प्रक्रिया आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत. आणि पोलिसांची देखील भेट तुम्ही आता जाऊन घेणार आहात काय काही दिवसात या संदर्भात? नाही, माझी आता कायदेशीर टीम या सगळ्या गोष्टींचा विचार सुरू आहे सकाळपासून. आणि बघा, शेवटी राजकारणामध्ये काही गोष्टीला मर्यादा असतात. ठीक आहे, आपण लिमिट करतो काही गोष्टी, पण जर ओव्हर होत असलं तर निश्चितपणे जर कोण प्लॅन करत असेल तर त्याचा पण आपल्याला प्लॅन करावा लागेल. चुकीचं का? एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याचं षडयंत्र कशा करता पाहिजे? साहेब, तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे फक्त. साहेब, हा व्हिडिओ AI जनरेट आहे आपण असं म्हणतात. त्याचबरोबर या प्रेस नोट मध्ये असं म्हणतात की ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ काढलाय तो ओरिजिनल व्हिडिओ सध्या आपल्याकडे आहे का? कारण प्रत्येक राजकीय व्यक्तीला त्याची प्रतिष्ठा महत्वाची असते. ती योग्य वेळ अजून आलेली नाही का तो व्हिडिओ समोर? 8 तारखेला ज्या वेळेला बंटी पाटील साहेबांनी हा व्हिडिओ प्रसारित केला, ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ काढला त्याचा स्वतःहून मला फोन आला की साहेब हे चुकीचं आहे, मी असं काही त्यामध्ये केलेलं नाही आहे. आणि त्या संदर्भात त्यानं मला लेखी दिलेलं आहे, लेखी माहिती आहे, कळलं का? आणि त्यामुळं आता बघा, आपल्या माध्यमातून बंटी पाटलांनी मला भूमिका स्पष्ट करायला सांगितली. त्यामुळे मी स्पष्ट त्या ठिकाणी भूमिका माझी केलेली आहे. ज्या काही कायदेशीर गोष्टी असतील त्या ठिकाणी मी त्या सगळ्या वापरणार आहे. चोरून व्हिडिओ काढल्याचं दिसतंय. ते जरी संवाद वेगळा तुमच्या म्हणण्याप्रमाणे यायचा असेल तर मग ओरिजिनल त्यामध्ये काय तुमचं बोलणं होतं किंवा काय त्याचा उद्देश काय होता? मग अशा मी आपल्याला काय सांगितलं की नंबर 1 हा कुठलाही शासकीय व्यवहार नाही. नंबर 2 मला झालेल्या व्यवहाराची कुठली कल्पना नसताना काही लोकांची माझ्याकडे तक्रार आल्यामुळे मी त्यांना न्याय दिला, हे मी तुम्हाला सांगितलं. त्यातनं ते चुकीचं काहीतरी जनरेट केलं गेलेलं आहे. आणि त्याची मला त्यांनी स्वतःहून फोन करून दिलेली कॉपी पण आहे, सहीसह त्यांच्या हस्ताक्षर. आपण विचारताय मला कोण आहे? मी ते कायदेशीर प्रक्रियेच्या वेळी न्यायालयात बोलतो ना, न्यायालयात सांगेन ना मी. सतीश पाटलांनी तो व्हिडिओ निवडणुकीच्या म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशी काही काळ पोस्ट केला होता आणि पत्रकार परिषद दाखवला होता असं सांगितलं. आणि तो होताच तशा पद्धतीचा. मात्र त्यांनी तो संपूर्ण व्हिडिओ पोस्ट केला नाही का? आणि हाच व्हिडिओ पुन्हा आता पुढे जाऊन माझा या पत्रकार परिषदेचा उद्देशच असा आहे की मर्यादा ठेवली पाहिजे राजकारणामध्ये, मर्यादा ठेवली पाहिजे. आता कुठल्याही निवडणुकीमध्ये तुमचं काय चालत नाही, मग लोकांच्या मध्ये तुमची चर्चा राहावी म्हणून अशा पद्धतीचं काम करावं का? करू नये, ही माझी हीच भूमिका आहे. घरापर्यंत कुणाच्या जाऊ नये, घरापर्यंत जाऊ नये कुणाच्या. आपल्याला राजकारणामध्ये सभ्यता ठेवून मर्यादेनं राजकारण केलं पाहिजे. मी तुम्हाला तेच सांगितलं ना, अनेक गोष्टी मला काढता येतील, मला त्यांची व्यवसायांचे सगळं काढता येईल, मला थेट पाईपलाईन काढता येईल, मला 220 कोटी IRBचा प्रोजेक्ट काढता येईल. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांचं
पूर्ण विरोध असताना जखमेवर मीठ सोडत त्यांनी टोलची पावती फाडलेली काढता येईल. आणि ह्यामध्ये किती लोकांनी काय आरोप केलेले आहेत, काँग्रेसच्या आमदारांनी त्यांच्यावर काय आरोप केलेले आहेत, तत्कालीन नगरसेवक काय, आपण ह्या काय गोष्टी आहेत ह्यामध्ये जायचं का सारखं सातत्यानं, एखाद्याची बदनामी करायची का, काय गरज नाही. आणि आम्ही ते सभ्यतेनं काम करणारी माणसं आहोत. गोव्यातल्या कसिनोचा जो व्हिडिओ व्हायरल केला होता, कसिनोच्या व्हिडिओमध्ये देखील व्हायरल केल्यानंतर त्यांच्याकडून खंडणीची मागणी झाली होती असं आरोपी काल क्षीरसागर ऋतुराज यांच्या पत्रकामध्ये पाहिलं आम्ही. ऋतुराजांनी ते पत्र दिलेलं आहे. बघा मी तुम्हाला काय सांगितलं, म्हातारी मेल्याचं दुःख नसावं काळ सुकावं, एक म्हण आहे. माझ्याकडे स्वतः एक व्यक्ती आली होती या संदर्भात की असा व्हिडिओ किंवा हे जे काय आहे ते संपवून घ्या. मी म्हणलं जो कोणी आहे त्याला सांग तुला काय करायचं ते कर, हे मी स्वतः सांगितलेलं आहे. कारण मला माझ्या मुलग्यावर विश्वास आहे, तो चुकीचं काय करणार नाही. मी त्याचं समर्थन केलं असं म्हटलेलं नाही, पण त्यानं जे काय केलं असेल ते कायदेशीर कृत्य केलं असेल. पण अशा पद्धतीनं जर कोण आम्हाला ब्लॅकमेल करत असेल तर आम्ही पण शिवसेना प्रमुखांच्या विचाराचेच आहोत, त्यांच्या मुशीतच घडलेलो आहोत. आणि म्हणून या कोल्हापुरात तरी किमान अशा पद्धतीचं ब्लॅकमेलिंग, आता मी बोलायला गेलो तर ते पण भरपूर आहे, कारण मला फालतू ब्लॅकमेलरना उत्तर कुठलं द्यायचंच नाही ना. ते आमची नंतर महानगरपालिकेची गट आमचं बघून घेईल. आणखी 10-15 दिवसामध्ये त्याच्यामध्ये अनेक मंत्री देखील आहेत, पण राजेश क्षीरसागर यांना टार्गेट केलं जाते असं तुमचं म्हणणं आहे का? नेमकं काय? तुम्ही त्याचे आई विटनेस आहे. बघा अनेक लोक मंत्री आहेत, अनेक लोक आमदार आहेत, मोठ्या संस्था आहेत, सगळ्यांचं मोठं आहे. माझं काहीच नाही ना. अजून एक 10-15 दिवसांनी एक आणखी व्हिडिओ व्हायरल करण्याचा त्यांनी इशारा दिला. 100 करा, विधानसभेत केला तुम्ही, महापालिकेत केला, आणि 100 करा, काय फरक पडतोय. कायदेशीर आम्ही कारवाई करू. आता आम्ही पण काय बसणार आहे, काय पण करा. राज्याच्या विधिमंडळाचा आता अधिवेशन सुरू आहे, तुम्ही राज्याच्या विधिमंडळाच्या कॅबिनेट मंत्रीपद तुमच्याकडे आहे, हा विषय विधिमंडळानंतर तुम्ही काय बोलू? सांस्कृतिक कार्य मंत्री सन्माननीय नामदार चंद्रकांत पाटील साहेब आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आपण त्यांना प्रश्न विचारावा, हा काय नियम आहे, काय कायदा आहे. मला वाटतं अयोध्येला आपल्याला बोलून दिलं ना, त्यांना प्रश्न विचारावा. पण या सगळ्या व्हिडिओच्या पाठीमागं आमदार सतीश पाटील तुमचं असं विधान आहे. बघा आता मला तर तसंच वाटतं, कारण त्यांनीच हा व्हिडिओ काढला होता त्यावेळेला, पुन्हा तो व्हिडिओ येतोय. मग मी काय समजायचं सांगा तुम्ही. हे दूध थोड्या माणसाला सुद्धा कळते, मुलाला सुद्धा कळेल, असं चुकीचं आहे. माझं म्हणणं हेच आहे. बघा निवडणुका येत असतात, जात असतात. इतके वर्ष तुम्ही सत्ता भोगली, आम्ही लाट्या खाल्ल्या, आम्ही विरोधी पक्षात होतो. आता सत्ता लोकांनी तुमच्या निष्क्रियतेमुळे लोकांनी आम्हाला सत्ता दिली, तर कुठेतरी अशा पद्धतीनं काम करू नये. रविकिरण इंगवलेंचा तुम्ही उल्लेख ब्लॅकमेलर असं करताय, काय नेमकी त्यांची ब्लॅकमेलिंगची प्रकरण? मला त्या व्यक्तीबद्दल कुठलंही उत्तर आपल्याला द्यायचं नाही. माझं माध्यमाचं विनंती आहे. ते येऊन ब्लॅकमेलर जर येऊन पत्रकार घेऊन असे आरोप करत असेल तर आम्हाला त्यांची दुसरी बाजू समजली पाहिजे. काय तुम्ही जर त्यांना ब्लॅकमेलर असं म्हणत असाल तर एक ब्लॅकमेलर येऊन पत्रकार परिषद घेऊन कुणावर आरोप करत असतील, मंत्रिपदाचा दर्जा असेल तर ते नेमकं काय ब्लॅकमेलिंग करतात ते मीडियाला पण कळलं पाहिजे. आता हे आपण शोधून काढलं पाहिजे ना. तुमच्याकडे काय कोल्हापूर शहरातल्या अनेक लोकांना माहिती आहे. मी सांगायची काय गरज आहे. मी एखाद्या ब्लॅकमेलरवर बोलणंच मला उचित समजत नाही. माझं ते स्टँडर्डच मी समजत नाही. मी काय तुम्हाला सांगितलं की सतेज पाटील हे विधान परिषदेचे गटनेते आहेत. त्यांनी मला विचारलं, त्यांचा मान ठेवा म्हणून मी आधी पत्रकार परिषदेतल्या. मी कुठल्याही ब्लॅकमेलर 302च्या खटल्यातल्या आरोपीला मी उत्तर देणार नाही. ह्यांचं राजकीय पुनर्वसन तुम्हीच काय केलं होतं तेव्हा? आता तुम्ही ते राजकारणात गेला तर आता मग ते मी त्यावेळेला दुसरी पत्रकार परिषद घेतो त्यासाठी. आजची पत्रकार परिषद त्यासाठी नाही आहे. माणसाला आपण सुधारण्याची संधी देत असतो ना. प्रामाणिकपणानं आपण एखाद्या पाठीमागे राहतो. आणि मला काय आहे, पाठीमागं खंजीर खुपसाची सवय नाही. मी मारला तर मोठाच मारेल. काही लोक पाठीत मारतात, त्याला काही पर्याय नसतो. प्रतापजी काय विचाराव. त्याला शांत 2 मिनिटं शांत गेल्या 2 दिवसापासून समाज माध्यमावर व्हिडिओ फिरतोय. तो व्हिडिओ तुमचाच आहे का? त्याच्या वास्तव काय, सत्य काय ते सांगा.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या सर्वच निवडणुकांमध्ये महायुतीला भरभरून यश प्राप्त झालेलं आहे. काँग्रेस आणि महाआघाडीला मतदारांनी नो वेअर केलेलं आहे. कुठेही त्यांची सत्ता नाही आहे आणि त्यामुळं अशा प्रकारचे डबिंग केलेले व्हिडिओ प्रसारित करून या ठिकाणी माझ्यावर आरोप केले गेलेले आहेत. या संदर्भात मी कायदेशीर तज्ज्ञांशी चर्चा करतोय आणि लवकरच कायदेशीर कारवाई या संदर्भात करण्यात आहे. कोणी नेमका व्हिडिओ केला असं म्हणणं आहे किंवा तो व्हिडिओचा वापर राजकारणासाठी केला जातो असं तुमचं म्हणणं आहे? नाही, निश्चितपणे मी आता तेच बोललो की राजकारणामध्ये संपूर्ण संपल्यानंतर चर्चेत राहावं यासाठी काही महाआघाडीच्या नेत्यांनी अशा पद्धतीनं हा तर व्हिडिओ पूर्वीच त्यांनी आणला होता निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेच्या. म्हणजे 16 तारखेला निवडणूक झाली, 14 जानेवारीला व्हिडिओ प्रसारित केला होता, पण मतदारांनी तरी देखील त्यांना नाकारलं आणि आमची सत्ता दिली आणि परत एकदा तोच व्हिडिओ आता पुढे येतोय. याचा अर्थ स्वतः चर्चेत राहायचं, दुसऱ्याला बदनाम करायचं, अशा पद्धतीचे कटकार असतात. गए 2 दिन से मेरे विरोध में सोशल मीडिया पे एक वीडियो प्रसारित किया जा रहा है. मेरे राजकीय विरोधक जो है आज कोल्हापुर में नो वेयर हो गए, कोई भी इलेक्शन में वो जीत नहीं पाए, इसलिए डबिंग किया हुआ वीडियो ये पूरा सोशल मीडिया में चर्चा में आ रहा है. मैं आपके माध्यम से महाराष्ट्र की तमाम जनता को आश्वासित करता हूं कि ये वीडियो झूठ है, ये कोई शासकीय व्यवहार का वीडियो नहीं है. ये जिस आदमी ने वीडियो किया है उसने बिना बोले मेरे पास आके इस वीडियो का गैर वापर किया है. इस तरह मुझे लेखी स्वरूप से दिया है, वो मैं जरूर लीगल प्रोसेस जो है उसमें यूज करूंगा और खुद को मैं यहाँ पे साबित करूंगा कि मैं निर्दोष हूं. थैंक यू. सर्व पत्रकार बंधू भगिनी या ठिकाणी